हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की MS वर्डमध्ये पेजला बॉर्डर कशा प्रकारे द्यायची. तर हे बघू शकता आपण होम, इन्सर्ट, ड्रॉ, डिझाईन हे सगळे आपले टॅब आहेत. त्यामध्ये आपल्याला डिझाईन टॅब ओपन करायचा आहे. बघू शकता डिझाईन टॅब, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर राईट साईडला पेज बॉर्डर अशा प्रकारे दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर हा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथे बघू शकता नन म्हणजे पेजला बॉर्डर अप्लाय होणार नाही. बॉक्स, शॅडो, 3D कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा. मी बॉक्स सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे जी कोणती स्टाईल पाहिजे ती सिलेक्ट करा. त्यानंतर कोणता कलर, ऑटोमॅटिक वर क्लिक केल्यावर तुम्हाला कलर शो होईल. मी ब्लॅक कोणता पाहिजे तो कलर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर विड्थमध्ये आपल्या जी स्टाईल आहे त्याची विड्थ कमी जास्त दिसेल. तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी पण अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे अप्लाय होल डॉक्युमेंट म्हणजे जर मल्टिपल पेजेस असतील तर मल्टिपल पेजला किंवा एका सिंगल पेजला तुम्हाला बॉर्डर अप्लाय करायची आहे. जशी पाहिजे तशी अप्लाय करा. होल डॉक्युमेंटमुळे जेवढे आपण पेज ॲड करत जाणार त्यांना ॲटोमॅटिकली बॉर्डर अप्लाय होणार. बघू शकता. नंतर ओके क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे बॉर्डर दिसेल. त्यानंतर ते बघा, ब्लँक पेज ॲड केल्यावर नेक्स्ट पेजला देखील बॉर्डर अप्लाय झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.